24 जुलै 2024 भल्या पहाटे मुंबईच्या वरळी पोलिसांना एक फोन आला. फोनवर बोलणारा संतोष शेरेकर नावाचा व्यक्ती प्रचंड घाबरलेला होता. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याच्या वरळीतल्या सॉफ्टटच स्पा सेंटरमध्ये एका व्यक्तीचा खून झालाय आणि त्याची बॉडी रक्ताच्या थारोळ्यात पडली. वरळीसारख्या VIP मानल्या जाणाऱ्या भागात अशा प्रकारे खून होणं म्हणजे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखंच होतं. त्यामुळे पोलीस लगेचच तिथे पोहोचले. अगदी काही वेळातच मृत व्यक्तीची ओळख पटली. तो होता 50 वर्षांचा गुरु सिद्धप्पा वाघमारे. यापूर्वी गुरु वाघमारेवर बलात्कार, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे सुमारे 22 गुन्हे दाखल झालेले होते. पण गुरु वाघमारेला नेमकं कोणी मारलंय हे शोधणं पोलिसांसाठी एक टास्कच होता. पण हा टास्क सोपा झाला खुद्द गुरु वाघमारेमुळेच. कारण त्याने त्याच्या दोन्ही मांड्यांवर त्याच्या 22 शत्रूंच्या नावांचे टॅटू गोंदवले होते, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील. पण गुरु वाघमारेचा मारेकरी नक्की कोण होता? पोलिसांनी याचा तपास नक्की कशा प्रकारे केला? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. वरळी मुंबईतला एक गजबजलेला एरिया. विराट कोहली, रोहित शर्मा, ईशा अंबानी अशा मोठमोठ्या लोकांची घरं इथे आहेत. याच मुंबईतल्या VIP मानल्या जाणाऱ्या भागात ही घटना घडल्यामुळे पोलिसांनी गुरु वाघमारेच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायला लगेचच सुरुवात केली. हा गुरु वाघमारे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता आणि RTI ऑफिसर म्हणून घ्यायचा. पण त्याचा पोलीस रेकॉर्ड गुन्हेगारी स्वरूपाचा होता. त्याच्यावर बलात्कार, खंडणी आणि इतर गंभीर असे 22 गुन्हे दाखल झाले होते. मूळचा सोलापूरचा असलेला वाघमारे खरं तर खूप अँबिशियस होता. त्याने 1995 मध्ये वडिलांचा बुटांचा बिझनेस सोडून ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात केली होती आणि तिथेच त्याला रोजची डायरी लिहिण्याची सवय लागली, जी पुढे त्याच्या खुनाचा तपास करण्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली. आता वाघमारेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो RTI कायद्याचा वापर समाजसेवेसाठी नाही, तर व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करायचा. तो वेगवेगळ्या ठिकाणी जायचा, त्यांचे काळे धंदे शोधून काढायचा आणि ते उघड न करण्यासाठी त्या मालकाकडूनच पैसे घ्यायचा. आणि हे पैसे मिळाले नाहीत तर तो पोलिसांकडे तक्रार करून त्यांचे बिझनेस बंद पाडायचा. त्याच्या याच धंद्यांमुळे त्याचे मुंबईत अनेक दुश्मन तयार झाले होते. आता मगाशी सांगितलेला स्पा मालक संतोष शेरेकर हा सुद्धा गुरुच्या त्या दुश्मनांपैकीच एक होता. वाघमारेने शेरेकरचे 4 स्पा बंद पाडले होते. त्यामुळे एकेकाळी भागीदार असलेले हे दोघं पुढे एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते. आता पोलिसांनी शेरेकरकडून अख्खा घटनाक्रम जाणून घेतला. त्यानुसार 23 जुलैला रात्री 12:30च्या सुमारास गुरु वाघमारे शेरेकरच्या स्पा सेंटरमध्ये आला होता. तेव्हा शेरेकर घरी होता, पण त्याच्या स्पाचा मॅनेजर शमशाद आणि 2 वर्कर तिथेच होते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु वाघमारे एकटा नाही, तर त्याच्यासोबत त्याची 21 वर्षांची GF मेरी जोसेफ सुद्धा आली होती. ही मेरी शेरेकरच्या स्पा सेंटरमध्ये पूर्वी कामाला होती आणि गुरु वाघमारेची हत्या झाली असं मेरीनेच शेरेकरला सकाळी फोन करून सांगितलं होतं. मेरी गुरुसोबत रात्रभर तिथे असताना ही हत्या झालीच कशी असा पोलिसांना संशय आला. त्यानंतर मेरीचं स्टेटमेंट घेतल्यानंतर लक्षात आलं की मेरी आणि गुरु वाघमारे त्या दिवशी सायनच्या एका बारमध्ये पार्टीवरून थेट स्पा सेंटरला आले होते, कारण त्यांना आणखी थोडी दारू प्यायची होती आणि शेरेकरच्या स्पा सेंटर शिवाय सेफ प्लेस आणखी कुठलीच नव्हती. स्पा सेंटरला थोडी दारू वगैरे पिऊन मॅनेजर आणि बाकी स्टाफ रात्रीच गेला होता. म्हणजे जेव्हा गुरुचा खून झाला तेव्हा मेरी आणि गुरु दोघंच तिथे होते. त्यामुळे पोलिसांचा मेरीवरचा संशय अधिकच वाढला. त्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरच्या बाहेर असलेल्या CCTVचं 23 आणि 24 जुलैचं फुटेज पाहण्याचं ठरवलं. पण CCTV नेमका तेव्हाच बंद होता. आता एकीकडे पोलीस हा सगळा तपास करत असतानाच दुसरीकडे फॉरेन्सिक लॅबमध्ये गुरुच्या मांड्यांवर 22 टॅटू आणि पाठीवर 50 टॅटू असल्याचं समोर आलं. खरं तर गुरु वाघमारेला आपल्या जीवाला धोका असल्याची आधीच कल्पना होती. म्हणूनच त्याने एक विचित्र पण फिल्मी पाऊल उचललं होतं. त्याने त्याच्या 22 शत्रूंच्या नावांचे टॅटू आणि 50 पोलिसांच्या नावांचे टॅटू आपल्या शरीरावर गोंदवले होते, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील. शिवाय आपली एक डायरी असून त्यात या सगळ्यांची माहिती असल्याचं सुद्धा त्याने एका टॅटूद्वारे सांगितलं होतं. या टॅटूमध्ये शेरेकरच्या नावाचा सुद्धा उल्लेख होता. आता पोलिसांनी सायनच्या त्या बारपासून सॉफ्टटच स्पा सेंटरपर्यंतच्या रस्त्याचं CCTV फुटेज पाहायचं असं ठरवलं. या CCTV फुटेजमध्ये त्या बारच्या बाहेर गाडीवर 2 जण असल्याचं पोलिसांना दिसलं
आणि याच दोघांनी स्पा सेंटरपर्यंत गुरु वाघमारेच्या गाडीचा पाठलाग केल्याचं सुद्धा पोलिसांच्या लक्षात आलं. आता या दोघांबद्दल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्या स्पा सेंटरच्या आजूबाजूच्या दुकानात चौकशी केली आणि इथूनच एक महत्त्वाचा पुरावा हाती आला. या दोन संशयितांनी बाजूच्याच एका दुकानातून गुटखा घेऊन UPI पेमेंट केल्याचं कळलं. यातून एक नाव समोर आलं, फिरोज अन्सारी. फिरोज अन्सारीचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर एक नाव पुन्हा एकदा समोर आलं, ते म्हणजे संतोष शेरेकर. आता मात्र पोलिसांनी शेरेकरला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून सगळं खरं काढून घेतलं. अखेर संतोषने हा खून त्याच्याच सांगण्यावरून झाल्याचं मान्य केलं. या खुनाचा कट अत्यंत नियोजनबद्ध होता. शेरेकर आणि त्याचा मित्र फिरोज अन्सारी यांनी वाघमारेला संपवण्यासाठी मेरी जोसेफ नावाच्या 21 वर्षीय तरुणीचा हनी ट्रॅप म्हणून वापर केला. मेरी ही वाघमारेची GF बनली आणि त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवू लागली. 23 जुलैच्या रात्री मेरीच्या सांगण्यावरूनच वाघमारे दारूच्या नशेत वरळीतील स्पा सेंटरमध्ये पोहोचला. तिथे सगळ्यांसोबत दारू वगैरे प्याल्यानंतर स्पा मॅनेजर शमशादने मुद्दाम दरवाजा उघडा ठेवला, जेणेकरून मारेकरी फिरोज आणि शकीब सहजात येऊ शकतील. वाघमारे गाढ झोपेत असतानाच मारेकऱ्यांनी कात्रीच्या सहाय्याने त्याचा गळा चिरून आणि पोटावर 25 वार करून त्याची हत्या केली. मारेकरी फिरोजचं नाव त्या टॅटूमध्ये नसलं तरीही संतोष शेरेकरचं नाव त्या टॅटूच्या लिस्टमध्ये 6व्या क्रमांकावर होतं. त्यानंतर संतोष शेरेकर, मेरी जोसेफ, शकीब आणि शमशाद या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जो वाघमारे आयुष्यभर इतरांना आपल्या जाळ्यात अडकवायचा, तो शेवटी आपल्याच व्यक्तीमुळे एका हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि कायमचा संपला. गुरु वाघमारेची ही क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.